आता ज्या वेळेला त्यांना त्या प्रेग्नन्सी त्रास झाला तर ही तिच्या आईच्या प्रेग्नन्सी डिलिव्हरीची फर्स्ट हँड विटनेस ती कळती झालेली होती. आणि ज्या वेळेला तिने तिच्या आईची ती पीडा पाहिली तर ती घटना तिच्या मनात इतकी बिंबली की त्याच्यानंतर तिच्या मनात एक स्टोरी क्रिएट केली. काय स्टोरी क्रिएट केली? प्रेग्नन्सी म्हणजे पीडा. आणि त्यानंतर तिचं पुढचं सगळं आयुष्य ती त्या स्टोरीवर चालवत होती. प्रसूती म्हणजे पीडा, प्रसूती म्हणजे पीडा. म्हणून तिला गर्भधारणा होतच नव्हती, कारण तिच्या मन बॉडीला काय सांगतं, डेंजर डेंजर. तर मी तुमचं म्हणणं आमच्याकडे वेळ नाही, तुमचं व्हॉट्सॲप आणि बाकी फेसबुक इंस्टाग्रामवर जरा शोधत होती डिजिटल वेलबिंग नावाचं एक त्याच्यात ॲप असतं. तुम्हाला लक्षात येईल की मोबाईलवर किती वेळ जातो. जर मोठी बहिणी असेल, मोठ्या भावाची जर पत्नी असेल तर तिला आईचा दर्जा दिला. जिथे जिथे घरातली म्हणजे आई सासू नसेल तर मोठ्या सुनेला मान दिला जातो, कारण ती आईचा तुला करते. आणि लहान मुलाची जी पत्नी असते तिला लेकीचा दर्जा दिला, म्हणजे ती घरातली पुत्री असं तिला गृहीत करतात. आता तुम्ही जेव्हा ऑफिसमधून थकून येता आणि बॉस तुमच्यावर चिडलेला आहे, काहीतरी तुम्ही ऑफिसमध्ये तिकडे बॉस बरोबर भांडण करता, घरी आल्यावर कोणावर राहता? एक तर पत्नी जर हाऊसवाईफ असेल तर 100% तिच्यावर, आणि ती जर जास्त स्ट्रॉंग असेल तर कोणा? मुलांवर. का मुलांवर? कारण तुम्हाला माहिती जाऊन जाऊन कुठे जाणार, कारण तो तुमच्यापेक्षा वीक आहे. माइंड कंट्रोल का त्रास देतंय? मन अशुद्ध आहे. आणि मन शुद्ध केव्हा होईल? जेव्हा तुम्ही भगवंताच्या सेवेत लागाल तेव्हाच. माइंड कंट्रोलचा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत काय? तुमच्या जीवनात भगवंताशी कनेक्शन आहे का? जर कनेक्शन नसेल तर मन कालांतराने तुम्हाला त्रास देईल, पण ते स्थिर पण होणार. वडाचं झाड पाहिजे, वडाचं झाड कुठेही येतं, दिल्लीच्या फटींमध्ये तर कुठे, पण तुम्ही त्याची बी घ्या आणि लावा, झाड येईल का? का नाही? का नाही झाड द्यायला पाहिजे ना बी लावल्यावर. जेव्हा कावळा ते बी खातो आणि त्याच्या विष्ठेतून जेव्हा ते बी बाहेर पडतं, मग ते कुठेही पडू द्या त्याचं झाड येतं. त्याच प्रकारे मंत्र जर नुसता तुम्ही कुठेही घेतला, कुठूनही घेतला, त्याचं फळ नाही येत. ते गुरुच्या मुखात नाही यावं लागतं. जसं कावळ्याच्या शरीरातनं जेव्हा बीज बाहेर पडतं, त्याचं इतकं मोठं वडाचं झाड होतं. त्याच वेळेला गुरु जेव्हा मंत्र देतात तरच तो मंत्र फलित होतो, नाहीतर तो मंत्र काही कामाचा नाही. घरात जेव्हा आई वडील असतात तेव्हाच मुलं नियंत्रणात करतात, वर्गात जेव्हा शिक्षक असतो तेव्हाच मुलं शांत बसतात, बरोबर? पण तुम्ही मला सांगा, मन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही कोणाच्या अंडर ट्रेनिंग घेताय? तुम्हाला रोज तुमचे गुरु, तुमचे मार्गदर्शक, तुमचे मेंटर आहेत का विचारायला की तू जप केला का? तू गीतेचा एक श्लोक वाचला का? तू या आठवड्यात काय केलं? तुझ्या जीवनात काय चाललंय? कुठे संघर्ष आहे? सांग मला. तुम्ही एकट्यातच लढतायत, नुसते रोज मरतात, तुम्ही रोज मरतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कम करोति वाचालं मङ्गलं गायते वन्दे श्रीगुरुं. हरे कृष्णा. सगळ्या उपस्थित भक्तांचं स्वागत आहे आजच्या या माइंड कंट्रोल सिरीजच्या तिसऱ्या भागात.
नुकतंच आम्ही सातारा येथे श्रीराम कथा घेतली. 7 दिवस रामकथा, सुंदर 7 दिवस कथा, कीर्तन, महाप्रसाद. जवळपास 400-500 लोक तिथे रोज येत होते. शेवटच्या दिवशी 650-700 लोक. सुंदर कथा झाली आणि खूप काही शिकायलाही मिळालं, खूप काही रिवाईज करायलाही तिथे मिळालं. कारण गीता असेल, रामायण असेल, महाभारत असेल, हे काय एकदा वाचण्याचे ग्रंथ नाही आहेत. बरेच लोक म्हणतात आम्ही वाचलंय. नाही, ते वाचायचं नाही आहे, ते नित्यनियमाने वाचन आहे त्याला. म्हणजे एकदा वाचून त्याच्याने काही नाही. कारण एकदा तर फक्त तुम्हाला कळतं की कुठे काय दिलेलं आहे. तर मग आजच्या बऱ्याच मुद्द्यांवर आम्ही तिथे चर्चा केली. मग ते रामायण सत्य आहे की मिथ्या, हा एक सगळ्यात पहिल्या दिवशी आम्ही तिथे सेमिनार घेतला. त्याच्यानंतर आम्ही ह्या मुद्द्यावर पण घेतलं, जसं भगवंतावर बरेच आरोप केले जातात. तसा एक आरोप भगवंतावर केला जातो की भगवंताने जातीवाद केला, शूद्राचा वध केलेला आहे रामायणात. त्याची काय कथा आहे? तर बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे की वाल्मिकींनी रामायण लिहिलंय. कुठलं रामायण? आनंद रामायण आहे, हे तुम्हाला माहिती? आनंद रामायण. हा, तुलसीदास तर हे खूप नंतर आहे. सगळ्यात प्रमुख जो ग्रंथ आहे तो वाल्मिकींचाच रामायण आहे. त्याला शास्त्र म्हटलं गेलंय. इतर जे आहे ते त्या त्या कवींनी किंवा त्या त्या भक्तांनी आपल्या मनातले भाव आणि त्यांना जे भगवंतांनी दृष्टांत दिले ते त्याच्यात प्रकट होतं. पण वाल्मिकींची विशेषता काय? वाल्मिकी हे रामाचे समकालीन आहेत. ते तिथे विटनेस होते. अन्य जे काही ग्रंथकार आहेत, अन्य जे काही ज्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने रामायणाची मांडणी केली, ते त्यांना भगवंतांनी त्यांना दृष्टांत देऊन, आतून त्यांना प्रेरणा देऊन मग त्यांनी रामायण लिहिले. पण वाल्मिकी रामायणात ज्या ज्या गोष्टीमध्ये खूप फास्ट पेस झालाय, जसं 6 कांड आहेत रामायणाचे, तर जिथे जिथे काही अशा घटना दिसतात जिथे आपल्याला कनेक्ट करणं सोपं नाही होत. म्हणजे जसं आता शूद्राचा वध केला इतकंच लिहिलं आणि थोडक्यात त्यांनी वर्णन केलं. जसं रामचंद्र जातात, विचारतात तू कोण आहे, कारण त्याची कंप्लेंट आलेली आहे. मग रामचंद्र त्याला विचारतात की तू कोण आहे? तो म्हणतो की माझं नाव शंभूक आहे आणि माझे वडील शूद्रकुळातले राजा आहे. म्हणजे लगेच वाल्मिकी लिहितात की रामाने ती तलवार काढली, डोकं उडवलं, संपलं. आता इतकीच जर तुम्ही स्टोरी वाचली तर नक्कीच कन्फ्युजन होतं की अरे असं कसं काय मारून टाकलं, भगवंत आहे. याचं जे विस्तार आहे तो तुम्हाला आनंद रामायणात सापडेल, जे पण वाल्मिकींनीच लिहिलेलं आहे. आता जसं सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागेल, बरोबर? चांगलं की वाईट? वाईट का? स्त्री होती म्हणून? पण मग तिच्या पतीला नव्हतं का माहित? मग काय तिला परीक्षा लोकांसाठी? हा, डुप्लिकेट सीतेचं कुठे वर्णन आहे रामायण? ऐकायला तर काय, मी तर खूप ऐकलं तुमच्याबद्दल. व्हॉट्सअपवर किती येतं. मग पप्पा तेच सांगतायत ना, हे कुठे ऐकलं? युट्यूब. आपल्यासाठी प्रमाण काय? युट्यूब. आपल्यासाठी प्रमाण युट्यूब नाही आहे, आपल्यासाठी प्रमाण पुस्तक आहेत. युट्यूबवर तर खूप काही लिहिलेलं आहे. बरं, अग्नी परीक्षा कोणी द्यायला लावली सीतेला? कोणी द्यायला लावली अग्नी परीक्षा? कोणी द्यायला लावली सीतेला? हा, रामाने? नाही, सांगितलं कोणी की तू अग्नीत प्रवेश कर आणि सिद्ध कर की तू शुद्ध आहे? रामाने नाही? मग हा, वाल्मिकी रामायणात हे लिहिलंय. राम कुठेही बोलत नाही तिला की तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल.
मग आता आज आपण एक छोटासा मुद्दा घेणार आहोत. आज आपण माइंड कंट्रोल घेऊ, पण रामायणातनं आपण माइंड कंट्रोल घेऊ. आणि त्याचं कारण पण तसं आहे. जसं बघा, आपल्याकडे पुराण आहेत, 18 पुराण, 18 उपपुराण, 2 इतिहास आपल्याकडे आहे रामायण आणि महाभारताच्या रूपात. मग इतक्या स्टोरीज आपल्याला का दिल्या गेल्या? हे बघा, हे स्टोरीज आहे ना, खूप महत्त्वाच्या आहे आणि यांना आपल्या जीवनात तुम्हाला स्थान द्यावंच लागेल. मी एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. आपलं जे जीवन आहे ना, ते स्टोरीजवरच चालतं सगळ्यांचं. मग त्याला लहान बाळ असो, लहान मुलगी असो, मोठी वयस्कर स्त्री असो, वृद्ध असो, आपलं आत्तापर्यंतचं आणि याच्या पुढचं सगळं जीवन त्या स्टोरीजवर चाललं आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. आमच्याकडे एक माताजी आहेत, त्यांची खूप इच्छा होती बाळ आणि यंग कपल, पण त्यांना काही बाळ होईना. मग सगळे डॉक्टर पालथे घातले, ABCD सगळं केलं त्यांनी, काही नाही. मग जेव्हा त्यांना काउन्सिलिंग, म्हणजे एक सिनियर काउन्सिलर आहेत, त्यांनी काउन्सिलिंग सुरू केली. मग त्या जेव्हा बोलायला लागल्या तर त्यांच्या मनात एक स्टोरी राहिली. म्हणजे त्या स्टोरीचा बघा तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर, तुमच्या अस्तित्वावर किती इफेक्ट होतो. तर झालं काय होतं, ही त्यांच्या पालकांची सगळ्यात मोठी मुलगी आणि मग त्यांच्या पालकांनी ठरवलं की हिला व्यवस्थित वेळ देऊ, हिला व्यवस्थित मोठं करू. आणि त्याच्यात काय झालं, बरेच वर्ष गेले आणि काही वर्षांनंतर जेव्हा ही बऱ्यापैकी कळती झाली, मग त्यांनी ठरवलं की अजून एक बाळ आपण करायचं. आणि ही पूर्ण कळती झाली तोपर्यंत. आता झालं काय की त्यावेळेला आता जसं जसं वय वाढतं ना, तसं शरीराची क्षमता कमी होते. आता हिच्या आईवडिलांच्या ते लक्षात आलं नाही की त्यांचं तोपर्यंत वय वाढलेलं होतं आणि मग त्यांनी तो चान्स दिला. तर त्यावेळेला काय झालं, तिच्या आईला त्या प्रेग्नन्सीमध्ये खूप त्रास झाला. आता ज्या वेळेला त्यांना त्या प्रेग्नन्सी त्रास झाला, तर ही तिच्या आईच्या प्रेग्नन्सी डिलिव्हरीची फर्स्ट हँड विटनेस होती. मोठी कळती झालेली मुलगी. आणि ज्या वेळेला तिने तिच्या आईची ती पीडा पाहिली, तर ती घटना तिच्या मनात इतकी बिंबली की त्याच्यानंतर तिच्या मनाने एक स्टोरी क्रिएट केली. काय स्टोरी क्रिएट केली? प्रेग्नन्सी म्हणजे पीडा. आणि त्यानंतर तिचं पुढचं सगळं आयुष्य ती त्या स्टोरीवर चालवत होती. प्रसूती म्हणजे पीडा, प्रसूती म्हणजे पीडा. म्हणून तिला गर्भधारणा होतच नव्हती, कारण तिच्या मन बॉडीला काय सांगायचं, डेंजर डेंजर. ही स्टोरी आहे. आपण मग ही स्टोरी तुमच्या फायनान्ससाठी पण लागू पडते, तुमच्या रिलेशनशिपसाठी पण लागू पडते. सगळ्या ठिकाणी जर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पहिले ती स्टोरी चेक करा की कुठल्या स्टोरीवर तुम्ही जगताय. तुम्ही तुमची स्टोरी बदलल्याशिवाय तुमचं बॉडी तुम्हाला साथ नाही देणार. तुमचे जे काही टार्गेट्स आहे ते अचीव्ह करायला मदत नाही करणार, त्याला स्टोरीच लागते. म्हणून आपल्याला ह्या कथांच्या माध्यमातून काय दिलं जातं, एक प्लॅटफॉर्म दिला जातो जिथे ती स्टोरी बदलायला मदत होते. म्हणून आपण कथा का ऐकत असतो लहानपणी? बघा, आई झोपवताना आपल्याला रामायण महाभारत काही ना काही राजा राणी कथा सांगायची. मग तो मुलगा राजा राणीची कथा ऐकायचा आणि एक शूरवीर राजा होता. आता तो झोपताना काय स्टोरी ऐकतोय? राजा शूरवीर होता. मग तो रात्री झोपताना ती स्टोरी घेऊन झोपायचा आणि तो शूरवीर असल्याचा अनुभव त्याचं माइंड त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी जनरेट करायचं. म्हणून स्टोरी ही इतकी महत्वाची गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये की ती आपल्या जुन्या स्टोरीला बदलवण्यासाठी खूप मदत करते. म्हणून कथा आपल्यासाठी नित्य नियमाने ऐकण्याची गोष्ट आहे. त्याच्याने तुमचे बरेचसे म्हणजे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. इतकी ताकद त्या कथांमध्ये असते. म्हणून आज आपण रामायणाच्या माध्यमातून हे समजून घेणार आहोत की आपल्या जीवनात जे काही घटनाचक्र आहेत आणि खास करून माइंड कंट्रोल हा जो आज आपल्याला शेवटचा टप्प्यात घ्यायचा आहे, तर 2 सोल्युशन इथे आज आपण बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण वाली आणि सुग्रीवची स्टोरी घेणार आहोत. किती लोकांना माहिती आहे वाली आणि सुग्रीव? काय माहिती आहे तुम्हाला वाली सुग्रीव बद्दल? भाऊ होते, सख्खे भाऊ. ओके, अजून तर हे दोघं सख्खे भाऊ नाहीत. यांची पहिले स्टोरी समजून घ्या. ही स्टोरी जर तुम्हाला कळली ना
तुम्हाला माइंड कंट्रोल खूप सोपं होईल. आता या दोघांचा पूर्व इतिहास आहे. कुठलंही पात्र रामायणातलं शिकताना तुम्हाला पूर्व इतिहास घ्यावाच लागेल, नाहीतर तुम्ही 100% कन्फ्युजन मध्ये राहा. या दोघांचा हे बघा, आपल्याला आज जो माइंड कंट्रोलचा प्रॉब्लेम आहे ना, तो कुठे सुरू होतं हे मला तुम्हाला सांगायचं. आता ही जी कथा सुरू होते वाली सुग्रीवची, ती कबंध नावाचा एक राक्षस आहे. तो कबंध नावाचा जो राक्षस आहे, तर याचा वध करतात भगवंत. याचा वध केल्यानंतर हा ॲक्च्युली देवलोकातला गंधर्व आहे, पण एका ऋषीचा अपमान केल्यामुळे त्याला हे शरीर मिळालं. त्याला काही नाही, डोकं आहे, इतकंसं अंग आहे आणि 2 मोठे हात आहे. तो हात फिरवतो, जिथे जे जे दिसेल तो खातो, बस. हा त्याला शाप आहे. तर तिथे राम आणि लक्ष्मण येतात. तो त्यांनाही खायला निघतो, पण ते दोघं बरोबर त्याचा वध करतात. मारता नाही येत त्याला, तर त्याला ब्रह्माजीचा आशीर्वाद. तर शेवटी त्याला पुरून टाकतात, तो मरतच नाही, त्याला पुरतात. आणि जसं त्याला पुरतात तर तिथून एक दैदिप्यमान असा गंधर्व बाहेर निघतो आणि तो भगवंताला म्हणतो, खूप खूप धन्यवाद, आता मी तुम्हाला सांगतो की इथून पुढे काय करायचं. मग ते सांगते, तिथून पुढे तुम्ही पंपा सरोवर येईल, तुम्ही पंपा सरोवरावर जा. पंपा सरोवरावर तुम्हाला कोण भेटेल? सुंदर, शबरी भेटेल. आणि ते सांगतात, जेव्हा तुम्हाला शबरी भेटेल, शबरी तुम्हाला सांगेल पुढे काय करायचं. आणि शबरी ज्यांच्याविषयी सांगेल तिथे 2 तुम्हाला वानर भेटतील, पण त्या दोघांचा तुम्हाला नाही संग करायचा, एकाचीच मैत्री करायची. मग राम आश्चर्यचकित होतं, म्हणे वानर? रामाला नाही आश्चर्य, लक्ष्मणाला आश्चर्य. वानर? वानर काय असतं म्हणे, पहिल्यांदाच ऐकलं त्यांनी वानर. आता तुम्हाला पण पहिल्यांदाच कळेल की वानर काय असतं, ते मी तुम्हाला सांगतो शास्त्रात. मग आता रामचंद्र आणि लक्ष्मण, हात गेला निघून, त्याला घाई घरी जायची, ते गेलं निघून. आता ते शोधत शोधत कुठे आले? ते आता येतात पंपा सरोवरात. पंपा ही शबरीच्या कथेत घेऊ आपण कधीतरी नंतर. पंपा सरोवराला येतात आणि शबरीची कथा इतकी सुंदर आहे रामायण, खूप छोटी आहे पण खूप सुंदर आहे. आजकाल आपल्या मोबाईलवर येतं ना गुगल मॅपची सुरुवात कुठून होते बघा. तर ज्या वेळेला भगवंत शबरीच्या आजची फळं खातात, पुष्टी खाल्ली? हो. पुष्टी नाही खाल्ली. आज वाल्मिकीच्या रामायणात पण नाहीये आणि रामचरित मानसात पण नाही. पण काही म्हणतात ठीक आहे, भाव सुंदर आहे, खाल्ली असते भगवंत. पण ते नाही होऊ शकत, कारण तिचे जे गुरु होते कोण? मातंग ऋषी. बरोबर, मातंग ऋषी. आता बघा आपल्याकडे मातंग जमात अजून पण आहे, खूप मोठी मोठी कामं करतात. मातंग ऋषी त्या जमातीतले. आणि बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की जातीवाद आहे. अरे कुठे जातीवाद? मातंग ऋषी आहेत, मातंग ऋषींच्या आश्रमात भगवंत आले, कुठे जातीवाद आहे? शबरी कोण कुळातली आहे? भिल जमातीतली शबरी. आता मला सांगा, भिल जमातीतल्या व्यक्तीचं जर तुम्ही हात खाताय म्हणजे चांगले का? कुठे जातीवाद आहे? रामायणात जातीवादच नाहीये, केवळ खूप जातीचा आहे. निषाद राज बुवा, निषाद म्हणजे कोण? भिल्ल आहे, त्याच्या घरी राहिले. हे वाचा ना रामायण. आज दुर्दैवाने आता आपल्याकडे खूप मोठे मोठे नेते येऊन गेले सध्या, नुकतेच नाशिकमध्ये काय विषय काढला त्यांनी वोट घेण्यासाठी? जातीवाद. आज आपली समाजाची गणना जातीच्या नावाने, आपलं सगळं मोजमाप जातीच्या नावाने. त्यांना तुम्ही एकत्र नकोच आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. एक काळ असा येणार आहे जिथे आपण मी चांभार, मी पाटील, मी मराठा असं आपण जाणले जाऊ. आणि त्याचं दुर्दैव काय होणार आहे? जेव्हा टोपीवाल्यांचं आक्रमण होईल, तुम्ही म्हणणार मी हिंदू नाही, मी मराठा आहे, मी कशाला जाऊ? अरे आपण सगळे हिंदू आहोत, त्याच्या खाली उपजाती येतात. आज मला सांगा, भारतीय सेना दलामध्ये महार बटालियन आठवते? सगळे शूरवीर बटालियन मानले जाते आजही. त्या बटालियनची स्थापना कुठे झाली कोणाला माहिती? ज्या वेळेला हे जे महार जातीचे लोक होते
त्यांची अंगगाठी, त्यांची लढण्याची ताकद, कारण हे सगळे जंगलात राहणारे लोक होते, यांना माहिती होतं इंसानींचं. शिवाजी महाराजांना हे माहिती होतं की यांचा आपण उपयोग करू शकतो, यांना आपल्याला आदर द्यायचा आहे, सन्मान द्यायचा आहे. म्हणून एक म्हण आहे, होता शिवा म्हणून. कोण होता शिवा? कोण जातीचा? महार जातीचा. सगळ्या जगाला माहिती आहे. शिवाजी महाराजांना यांना आपलंसं केलं, पण कालांतराने जेव्हा पेशवाई आली, हे लोक पेशव्यांकडे गेले, आम्हाला घ्या, आम्ही तुमच्यासाठी लढू, आम्ही धर्माच्या रक्षणासाठी लढू. त्यांनी मध्ये काय आणलं? जातीवाद. आणि याचा फायदा कोणी घेतला? इंग्रजांनी. ते म्हटले इतके पराक्रमी हे लोक आहेत, विचार करा, नुसते 100 यांच्या जातीतले लोक हजारोंना भारी पडायचे. आणि बरोबर ज्या वेळेला यांना तिथे स्थान नाही मिळालं, आदर नाही मिळालं, चुकलं काही नाही बरं का या लोकांचं, यांचं स्थान नाही मिळालं, कोणाला आदर नको, ते गेले कोणाकडे? ब्रिटिशांनी त्यांची मस्त रेजिमेंट बनवली आणि अख्ख्या पेशवाईला उडवून टाकलं. हा इतिहास आहे, हा तुमच्या पुढे कधी येणार नाही, कोणाला सांगायचं नाही का? जातीवाद. कुठे जातीवाद? मग तिथून आता रामचंद्र, माता शबरी काय करते, त्यांना मॅप काढून देते जाताना, इथून 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 जायचं, मग ऋष्यमुख पर्वत येईल आणि ऋष्यमुख पर्वताच्या पुढे ऋष्यमुख पर्वतावर तुम्हाला एक वानर भेटेल आणि त्याचं नाव असेल सुग्रीव. तुम्ही फक्त सुग्रीवाशीच मैत्री करायची, त्याचा भाऊ वाली याच्याशी मैत्री करायची. हे कोण म्हणतंय? शबरी म्हणते. आणि मग ती भगवंताला परवानगी मागते, मला जाऊ द्या, मला माझ्या गुरुचा खूप विरह होतोय. मग भगवंत तिला आशीर्वाद देतात. तत्क्षणी तिच्या शरीराची राख होते, कारण अग्नितत्व प्रत्येकाच्या शरीरात, ती तिच्या अग्नितत्वाला वाढवते, शरीर तिचं जळून भस्म होतं आणि भगवंतासमोर एक दिव्य शरीरात ती जाते. आता हे ते ऋष्यमुख पर्वत आहे, जे अजूनही आहे. जर तुम्ही कर्नाटकात कधी गेलात तर तिथे हे ऋष्यमुख पर्वत आहे आणि ह्या ठिकाणी भगवंत सुग्रीवला पहिल्यांदा भेटतं. हे ऋष्यमुख पर्वत आहे जिथे भगवंत सुग्रीवला भेटले. ओके. आता सुग्रीव कोण आहे? वानर. बरं. तर रामायणामध्ये खूप साऱ्या वानरांचं वर्णन केलेलं आहे. आता हे वानर ज्या वेळेला लक्ष्मण ऐकतात वानर वानर, तर त्यांच्या मनात ते खूप चाललंय वानर वानर. तर ते रामचंद्राला विचारतं, हे वानर असं कसं काय असू शकतं म्हणे. आणि ज्या वेळेला ते बघतात हनुमंत, हे पहिले वानर त्यांना भेटतात, त्यांना खूप आश्चर्य होतं. मग आता वानर म्हणजे काय पहिले हे समजून घ्या. जसं व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल व्हायचा, हे तर माकडं आहेत, माकडांना कधी बोलता येतं का, याचा अर्थ तुमचं रामायणच बोगस आहे. आता एक मेसेज मधल्या काळात खूप व्हायरल झाला. पहिले वानर कोण आहे ते समजून घ्या. याच्यात 2 अक्षर येतात, वा, पुढे काय? तुम्ही वा कधी म्हणता? हा, वा है ना. मग त्या शब्दाचा अर्थ काय? वा नर. अरे तू माणसासारखा दिसतो, पण माणसाचा थोडा वेगळा आहे. वा, तो माकड नाहीये, तो नरच आहे, पण त्याच्यात काही विशेषण असल्यामुळे त्याला अरे वा, आता कसं काय माणूस आहे तू, म्हणून त्याचं नाव काय पडलं? वानर. तो माकड. बरं, हे कुठे राहतात? यांची राहण्याची ठिकाणं दिलेली आहेत. आज जर तुम्हाला हनुमंताला भेटायचं असेल तर हनुमंत कुठल्या लोकावर राहतात? इथे तर राहतातच. त्यांचं मूळ ठिकाण कुठे? 14 भुवनात कुठे राहतात ते? 14 भुवनांमध्ये त्यांचं एक प्रॉपर लोक आहे, एक प्रॉपर प्लॅनेट आहे. त्या प्लॅनेटचं नाव काय? किम पुरुष लोक. काय नाव? किम म्हणजे काय? अरे कसा पुरुष असतो? किम पुरुष. हा हे आपल्याला कधी सांगत नाही कोणी, हे भागवतात येतं वर्णन. आणि तिथून हनुमंत रामचंद्रांची उपासना करतात, किम पुरुष लोक. आणि 84 लक्ष युनिट ही एक जाती आहे, वानर जात आहे. आणि हे प्रकांड पंडित आहे, शास्त्रांचे वेदवित्त हे लोक आहेत. तिथे किम पुरुष लोकात राहून हे रामाची स्तुती गातात. संस्कृत येतं त्यांना, म्हणजे किती विद्वान आणि किती शक्तिशाली असते. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. हे लोक आपल्याला काही समजू देत नाही. त्यांना काय करायचंय, आपली शास्त्र खोटी ठरवायची आणि त्या शास्त्रातल्या सगळ्या गोष्टी नाही घ्यायचं. त्यांना फक्त जातीवाद घ्यायचा आहे. का? कारण त्यांना वोट बँक करायची.
म्हणून बघा, ह्या इलेक्शनमध्ये जर तुम्ही योग्य पद्धतीने तुमचं वोट दिलं नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला खूप जास्त त्रास होईल. किती दिवसांनी पाणी येतं मालेगाव? 4 दिवसांनी पाणी. आणि पाणी आल्यावर काय सुचतं का तुम्हाला? प्रभूजी आले तरी प्रभूजी थांबा, नंतर या. हो, साताऱ्यात मी ज्या दिवशी आमची कथा होती तर त्या रोज 400-500 लोक, आणि मला वाटतं 4था दिवस होता आणि लोकच येईना. अरे म्हटलं आज कसं काय, रोज तर 400-500 लोक, आज लोकच येईन. मग मला एक जणाने सांगितलं, प्रभू अजून 15 मिनिटं थांबा, लोक येतील. अरे म्हटलं 15 मिनिटांनी असं काय घडणार आहे? म्हणजे पाणी आलंय. आणि किती दिवसाने पाणी आलं तिथे? 10 दिवसाने पाणी आलं. आणि त्यांच्याकडे रोज वॉटर टँकर लागतो, रोज. ही अवस्था आहे. मग याला जबाबदार कोण? तुम्ही मत योग्य व्यक्तीला द्या ना, जो तुमची कामं करेल. आता जसं आपल्या प्रोग्रामच्या आधी इथे एक प्रोग्राम चालू होता, ते मल्टी लेवल मार्केटिंगचं असतं, त्यांचा प्रोग्राम. त्यांच्या हातात एवढी कॅश, गड्डीच्या गड्डी मोजत होते. आम्ही आलो होतो. हो, जे थोडे आधी आले असते ना, तुम्हाला तो बघायला मिळाला कॅश. चाललं होतं सगळं हे ते. मग ते सगळा कचरा केला त्यांनी. पार्टीज होती थोडक्यात. मग त्या मालकाला फोन केला. मग त्या मालकाने त्याच्या पुतण्याला फोन केला, त्याचं खाली जे दुकान आहे ना, मग तो वरती आला. मग तो आम्हाला सांगत होता की तुम्ही मालकाला कळवत नाही का म्हणजे प्रत्येक आठवड्यात तिथे घाण होते, टॉयलेट साफ करा, हॉल साफ करा. म्हटलं हो, ते सांगायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगत नाही म्हणून तो करत नाही. त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या पुढाऱ्यांचे गळे धरत नाही म्हणून ते तुम्हाला पाणी देत नाही. इतकं सोपं आहे. अरे 4 दिवसांनी कधी पाणी येतं का? बँगलोर ऐकलंय ना? बँगलोर मध्ये जर तुम्ही गाडी धुताना पकडले गेले तर जागच्या जागी 5,000 दंड आहे तुम्हाला. किती? 5,000 रुपीज स्पॉट कॅश. पाणीच नाही उरलं बँगलोरला. आणि पुण्याची काही काळानंतर लगेच ती स्थिती होणार आहे, पाणीच नाही. अहो, हे तुम्हाला मागावं लागेल. टॅक्स भरतात की नाही पाणीपट्टीचा? मग 4 दिवसात 1 दिवसाचा भरला पाहिजे ना तुम्ही. महिन्याभराचा कशाला भरता? बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जो महिन्याभराचा टॅक्स भरला त्यातलं किती दिवस पाणी आलं तुमच्याकडे? तुम्ही चूक आहात, चूक तुमची आहे. सगळे वाईट लोक एकत्र झाले पैसा कमवायला, तुम्ही तुकडे तुकड्याने राहतात. चूक तुमची आहे, सगळी जबाबदारी तुमची. चांगले लोक एकत्र येतात, वाईट लोक सगळ्या वाईट गोष्टींना एकत्र येतात. तुम्ही एकत्र येत नाही, तुमचं दुर्दैव. आता हनुमंत जेव्हा त्यांची बोलणी होती ती आपण त्याच्यात नाही जाणार. आता हनुमंत भगवंताला सांगतात माझ्या खांद्यावर बसा, मी तुम्हाला सुग्रीवकडे घेऊन जातो. आणि लक्ष्मणाच्या मनात झालं वानर काय, कोण असतात वानर, असं तसं सगळं चर्चा झाली. मग हनुमंताच्या ते लक्षात येतं. मग हनुमंत सांगतात की काळजी करू नका, मी तुम्हाला सुग्रीव आणि वालीच्या जन्माची कथा सांगतो. आता कथा नीट ऐका बरं. माइंड कंट्रोल शिकायचं आहे ना, माइंड कंट्रोल कुठून सुरू होतं ते लक्षात. आता एक दिवस अशी घटना घडते की एक शिलावती नावाची एक स्त्री, गरीब घरातली स्त्री, आणि ही जी शिलावती आहे ही पती एकनिष्ठ आहे. तिने आतापर्यंत तिच्या पतीला सोडून कधीच दुसऱ्या पुरुषाचा वर विचार केलेला नाही, क्षणभर सुद्धा नाही. आणि हिचा पती जो आहे तो थोडा चरित्र थोडा अवघड आहे. तर त्याला एक वैश्य आवडायला लागते आणि तो इतकं आहारी जातो त्या स्त्रीच्या की त्याचं शरीर सगळं कमकुवत होऊन जातं. आणि त्याची शेवटची इच्छा काय असते की मला त्या वैश्यबरोबर संग करायचा. आता बघा, ती पत्नी इतकी एकनिष्ठ, ती म्हणते ठीक आहे मी तुमची इच्छा पूर्ण करते. तर ती काय करते, त्या वैश्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करते. मग ती वैश्य इतकी खुश होते म्हणजे काय पाहिजे तुला, तुम्ही इतकी मन लावून सेवा करता. पण बघा, सेवा जर तुम्ही मन लावून केली ना, या जगातला असा कुठलाच स्त्री किंवा अशी कुठलाच पुरुष नाही ज्याचं मन नाही उतरणार, 100% उतरणार. सेवा ही इतकी पॉवरफुल टेक्निक आहे. पण दुर्दैवाने आजकाल कोणाला सेवा नाही करायची, सगळ्यांना आपली सेवा करून घ्यायची.
पण जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या मनापर्यंत भिडायचं असेल ना, तर सेवेसारखं शस्त्र नाही, तो पिघळणार थोडा वेळ आहे. ती विचारते तिला काय पाहिजे, ती म्हणते माझा पती आहे आणि तो तुमच्यावर खूप मोहित झाला, त्याला तुमच्यावर संग करा. ठीक आहे, पण म्हणे मी तुझ्या घरी नाही, तुला पतीला घेऊन ठेवावा. ठीक, तो इतका शरीराने वीक असतो, त्याला टोपलीत भरून घेऊन येते, डोक्यावर ठेवते, टोपल्यात भरून घेऊन येते. आता ती टोपल्यात जेव्हा भरून घेऊन येते, तर तिथे एका राजाने एका साधूला दंड दिलेला असतो. त्याला एका असं धारदार शस्त्र असतं, त्याच्यावर बसवलेलं असतं. पण हा शेवटी साधू, त्याची दिव्य तपस्या असते, तो बसतो, पण त्याला ते खालून त्रास होत असतो, जागा नसतो. तर तो ऑलरेडी पीडित, आणि संध्याकाळ व्हायला लागते. आता तिने त्याला टोपल्यात भरलेलं, इकडे हा साधू. आता तिलाही अंधारात थोडं दिसत नाही, आणि ती नेमकी बरोबर त्या साधूच्या शेजारून जाते, आणि त्यावेळेला तिच्या पतीचा पाय खाली लोंबकळतो, आणि त्याला दिसत नाही की साधू महाराज बसले, तर तुझा पाय लागतो त्या, आणि तो इतका चिडतो, कारण खालून त्रास होतोय ऑलरेडी, आणि तो चिडतो आणि रागाच्या भरात त्याला दिसत नाही कोणी मारलं. तो ज्याने कोणी मारला असेल तो उद्या सकाळ होताच मरून जाईल. आता हिला ऐके का तुझं? पण बघा त्या स्त्रीची निष्ठा तिच्या पतीप्रती. ती म्हणते जर माझा पती उद्या सकाळी मरणार असेल, तो उद्या सकाळी सूर्योदयच होणार नाही. हा बोलली, बरं मग होईल का खरं? होईल का? कशामुळे होईल का? लक्षात घ्या, स्त्रीने जर ठरवलं ना, या संसाराला उलटपालट करू शकते. ती काय ताकद आहे तिची? पतिनिष्ठा. ती जर तिच्या पतीला लॉयल राहिली, कायेन मनसा वाचा, शरीर मनाने आणि वाक्य वचनाने, तर ती पाहिजे ते प्राप्त करू शकते. पाहिजे ते ती बोलते उद्या सकाळच होणार नाही, बघा तुम्ही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळच होत नाही, सगळे 8 वाजतात, 9 वाजतात, सूर्य देईना. आणि जसं सूर्यदेव ऐकतात की या स्त्रीने शाप दिलाय की बाबा सूर्योदयच होणार नाही, सूर्य आणि त्याचा सारथी म्हणतात सुट्टी, हॉलिडे. मग सूर्यदेव त्याच्या सारथी अरुणला म्हणतात तुला कुठे जायचं, तू जा. तो म्हणतो साहेब व्हॉट्सअपवर मेसेज आलाय, तिकडे रंबाचा प्रोग्राम आहे म्हणे, तिकडे डान्स पार्टी, मला तिथे जायचं आहे, जा तुला कुठे जायचं. मग तो लगेच इमिजिएट बघतो, तो म्हणे सगळे तिकीट फुल, शो हाऊसफुल. तर तरी तो जातो तिथे, कुठे? इंद्राच्या लोकात. आणि इंद्र लोकात गेल्यावर सिक्युरिटी त्याला विचारतो, म्हणे पास कुठे तुमचा? म्हणे पास बीस काही नाही. तर म्हणे नाही, बिना पासची एंट्री नाही. तो हो जाऊ द्या म्हणे, खूप लांबून आलो. म्हणे नाही नाही, लावणीच्या कार्यक्रमाला पास आणि सत्संग फ्री असतात, तरी लोक कुठे जातात? अजून म्हणून सांगतात लावणी. आम्ही जेव्हा चांदवडला जायचो ना लॉकडाऊनच्या आधी, तिथे लावणीचा कार्यक्रम होता. असं आमच्या सत्संगाला जवळपास 100-100 लोक यायचे. आता लावणीच्या कार्यक्रमामुळे फक्त 40 लोक. मी विचारलं, म्हटलं का कुठे गेले? म्हणे आज लावणीचा कार्यक्रम. वा वा, जोडीने गेले सगळे लावणीला. तर तो एंट्रीच नाही त्याला, म्हणे पास शिवाय एंट्री मिळणार. मग तो म्हणतो नाही यार, जायचं तर आहे आपल्याला, शो तर बघायचं. मग तो काय करतो, विचार करतो, आणि तेवढ्यात काय होतं, रंबा आणि तिची टोळी येते. आता तुम्ही थोडी त्यांना विचारणार की तुम्ही कोण, नाही, त्यांना तो लगेच एंट्री. मग हा काय करतो, लगेच वेश बदलतो, माणसाची बाई होतो, आणि त्या मुलींच्या ग्रुपमध्ये घुसून जातो. म्हणजे ये मिळाली एंट्री, घुसला. तो बघतो, तो सगळं स्टेडियम फुल, बघायला जागा नाही. मग ती जी मेन तिथली असते ती म्हणते चल चल ग, आपल्याला स्टेजवर जायचंय. त्याची इच्छा नसताना त्याला स्टेजवर. आता स्टेजवर तो त्या मुलींबरोबर नाचतो, आणि नाचता नाचता एका माणसाची नजर त्याच्यावर पडते, तिच्यावर. आता ती झाली ना अरुणी झाली. आता ती नाचते इकडनं तिकडनं, सगळे बघतात वा काय डान्स. आणि एक माणूस काही त्याची नजर हटे ना तिच्या. मग तो लगेच टाळी वाजवतो,
शो संपला, सगळ्यांनी बाहेर जाणं आणि ही पण जायला लागते. तो म्हणे नाही तू थांब. सगळ्या मुली बाहेर, सगळं स्टेडियम एम्प्टी, फक्त दोनच लोक तिथे थांबतात. कोण? एक अरुणी आणि दुसरा कोण आहे? इंद्र. ती अरुणी त्याला सांगायचा प्रयत्न करते, मी अरुण अरुण. तू म्हणे तू कोणी का असेल मला. आणि त्या दोघांच्या संघातनं एक संतती उत्पन्न होते. आता तो अरुण येतो बाहेर, डोक्याला हात लावून, आलो करायला काय आणि झालं काय, काय बकवास सुट्टी म्हणून. तो लगेच म्हणतो ड्युटी बरी होती म्हणे, सगळं व्यवस्थित चाललं होतं. तो जातो तिकडे कोणाकडे? सूर्याकडे. सूर्याचं सारथी ना अरुण. मग तो एकदम नाराज झालेला असतो, म्हणे काय काय झालं म्हणे काय. मग सूर्य त्याला विचारतो काय काय नाराज दिसतो म्हणे. नाही नाही म्हणे काय विचारू नका, एकदम सगळी गडबड झाली म्हणे. झालं काय? नाही नाही जाऊ द्या. नाही नाही सांगता. मग तो सांगतो, पूर्ण इव्हेंट सांगतो. आणि तो बघा स्टोरी, आपण स्टोरीपासून सुरू केली. तर सूर्यदेव ती स्टोरी ऐकतात, त्यांच्या मनात इच्छा होते, अच्छा एवढं भारी दिसत होतं, मला पण दाखव. अहो आता स्कॅम झाला तो सूर्य इतका आत्ताच मला बघायचं, दाखवत नाही तू पगार नाही देणार. आता त्याला येतं टेन्शन, आता जे गडबड झाली. नाही 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 तसं काहीच होणार नाही. आणि अरुण परत काय बनतो? अरुणी. आणि जसं अरुण अरुणी बनतो, त्या सूर्यदेवांचा ताबा सुटतो आणि त्या दोघांच्या संघातला परत एक संतती उत्पन्न. तर पहिला जो इंद्रपुत्र होता तो कोण आहे? वाली. आणि सूर्यपुत्र कोण आहे? सूर्य. आता हे दोघं जेव्हा मुलं जन्माला येतात, ते भयंकर रडायला लागतात जोर जोरात, आणि यांचा ताबा घ्यायला कोणीच नाही तिथे. मग तिथून ब्रह्माजींना फोन जातो, म्हणजे हे दोन पोरं अशी जन्माला आले, यांचं काहीतरी करा. मग लगेच ब्रह्माजी इंद्राला फोन करतात, तुला कोण शांतपण करणार, आता यांना तुला योग्य माता पिता द्यावे लागतील. आणि मग तिथून हे जेव्हा मुलं रडायला लागतात तेव्हा हा जो एरिया आहे तिथले जे राजा असतात, किष्किंध क्षेत्राचे राजा, त्यावेळेला कोण असतात? ऋक्षराज. तर ऋक्षराजाची खूप इच्छा असते, तो खूप वर्षापासून तपस्या करतात, संतती व्हावी संतती. तर ऋक्षराज हे वानर राजा असतात. तर ही दोन जी पुत्र आहेत ती ऋक्षराजला दिली जाते. ऋक्षराज खूप आनंदी होतात की मला दोन मुलांची प्राप्ती झाली, पण हे दोघंही मुलांचे वडील वेगवेगळे आहेत. आणि मग हे त्यांच्या अंडर ट्रेन होतात आणि सगळ्यात शक्तिशाली असे दोन वानर तिथे बनून हे राज्य करतात. तो वाली जो आहे तो मोठा मुलगा आहे, कारण त्याचा जन्म पहिले झाला म्हणून त्याला राजा बनवलं जातं. त्या लक्षात आलं? हे माकडं नाही आहे, हे कोण आहे? वानर. वानरचा काय अर्थ आहे? वानर. आश्चर्य आहे की बाबा तुम्ही माणसासारखी दिसतात, तुमची लक्षणं माणसासारखी, पण काही विशिष्ट पण तुमच्या गोष्टी आहेत. आणि हे कुठल्या लोकात राहतात? कुठल्या लोकात राहतात? किम पुरुष. कुठलं लोक आहे? किम पुरुष लोकात हे राहतात. त्याच्यामुळे यांना बुद्धिमत्ता पण आहे, यांच्यात वाक्चातुर्य आहे, यांच्यात शारीरिक बळ पण खूप जास्त आहे. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या की आई वडिलांची जी चेतना असते, ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष एकत्र येतात संतती प्राप्त करण्यासाठी, ती जशीच्या जशी मानसिक चेतना मुलामध्ये दिसते. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. म्हणून मुलांना जे बरेच प्रॉब्लेम्स येतात त्याची सुरुवात कुठून होते? कारण स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात, पती आणि पत्नी जेव्हा एकत्र येतात, त्यांची मानसिक चेतना तितकी प्रबळ नसते, एवढी शुद्ध नसते. तिथूनच माइंड कंट्रोल सुरू होतं. फिजिकल वीकनेस, मेंटल वीकनेस, इमोशनल वीकनेस, हे स्त्री आणि पुरुष एकत्र येताना जी मनाची शरीराची स्थिती असते ती ॲज इट इज पुराणमध्ये तुम्हाला येताना दिसेल. हे खूप गंभीर विषय, खूप. आणि आजकाल आई वडील काही नाही, त्यांच्या दोघांच्या मनात जेव्हा काम वासना एकत्र येतात आणि न कळत ती संतती उत्पन्न होते. मग नंतर त्यांना लक्षात आले, बापरे हा मुलगा तर आम्हाला पाहिजे तसा नव्हताच, पाहिजे होता सूर्यचंद्र, आलं शनी राहू केतू.
कशामुळे आले ती त्याच्यात तुमची चूक आहे. म्हणजे खायला गेले बटाटा वडा आणि आला डोसा. अरे याला जबाबदार कोण? अरे तुम्हीच जबाबदार आहे ना त्याला. मग तुम्ही नंतर कंप्लेंट करतात मुलं आमचं ऐकत नाही, मुलं आमच्या हातात राहत नाही. त्याला जबाबदारी तुमचीच. पुढे जाऊन हे तुम्हाला अजून स्पष्ट होईल जेव्हा कथा अजून जशी पुढे सरकेल, एकदम क्लॅरिटी येईल तुम्हाला, एकदम क्लॅरिटी. म्हणून शास्त्रात सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे. तुम्ही वाचत नाही हो, दुर्दैव तुमचं. तुम्हाला सगळं टीव्हीतनं बघायचं आणि टीव्हीतनं बघून मग तुम्ही तरी सत्संगात येऊन विचारतात मग हे असं का झालं ते तसं. पुस्तकं वाचा. पुस्तकांमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर, सगळ्या. माझ्या जीवनात आज जे होते त्याला काय कारण आहे, माझा मुलगा माझी मुलगी अशी का असा का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं. म्हणून हा सत्संग थोडा सिरियसली घ्या. कारण इथे आपण जे काही मांडतो ना ते शास्त्राच्या आधारावर मांडतो. इथे आपण मुद्दाम जास्त बघा, बाहेर सप्त्याला जेव्हा तुम्ही जातो, ह्या सप्त्यानंतर मला इतकी लोक भेटायला आली. कारण सगळं हे तेच पॉवर पॉईंट आहे. मी तुम्हाला जे सांगतोय, मी हे जे 7 दिवसात कथा घेतली तीच रिपीट करतो. इतके लोक येऊन भेटले आणि इंटलेक्च्युअल भेटले. मला वाटतं या खेड्यात मला खूप इच्छा नव्हती, कारण ते 15,000 वस्तीचं गाव म्हटलं, इथे कोण भेटणार आपल्याला. पण शेवटच्या दिवशी नाही, रोज लोक येऊन भेटत होते की असं आम्ही कधीच ऐकलं नाही, असं आम्हाला सांगण्यात आलं नाही कधी. का? कारण तुम्ही शास्त्र वाचत नाही. तुमचं म्हणणं आमच्याकडे वेळ नाही. तुमचं व्हॉट्सॲप आणि बाकी फेसबुक इंस्टाग्रामवर जरा शोधा तुम्ही. डिजिटल वेलबिंग नावाचं एक याच्यात ॲप असतं. तुम्हाला लक्षात येईल की मोबाईलवर किती वेळ घालवता तुम्ही. एवढा वेळ जर तुम्ही रामायण 10 मिनिटं 15 मिनिटं वाचलं तर तुमच्या ज्ञानाचा स्तर कुठल्या कुठे निघून जाईल. तुम्हाला तुमच्या मनाला नवीन स्टोरीज देता येतील जीवन नवीन सुरू करण्यासाठी. म्हणून हे वाचा. सत्संगाला थोडं सिरियसली घ्या. कुठेतरी कमिटमेंट करा. बघा, सुग्रीवचं माइंड कंट्रोल कधी होतं? जेव्हा तो कमिटमेंट करा. माइंड कंट्रोल जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या आध्यात्मिक साधनेला वेळ देऊन कमिटमेंट द्यावं लागेल. त्याच्याशिवाय नाही पुढे सरकता येणार. आयुष्य तितकं सोपं नाही सोपं. त्याच्यासाठी मला बरेच लोक विचारत होते, तुमची आई गेल्यानंतर कसं तुम्ही हँडल केलं? माझ्याकडे ती साधनेचं बळ होतं म्हणून मला ते सहजरीतीने हँडल करतात. तुमच्यातली एखादी जर तुमची आवडती जवळची व्यक्ती गेल्यावर किती तुटतात लोक, किती तुटतात. अरे काहींना तर वर्ष लागतात त्यातनं बाहेर यायला. का? कारण तुम्हाला सिद्धांतच कळले नाही जीवनाचे. हा प्रवास आहे. आपण सगळे टुरिस्ट येते. जेव्हा तुम्ही प्रवासाला निघतात, ही जी लोक आई वडील भाऊ बहीण नातेवाईक हे आपल्या प्रवासातले सहचारी आहेत. ते थोड्या काळासाठी राहणार आहेत. मागच्या जन्मातले आई वडील कुठे आहेत? मागच्या जन्मातले पती पत्नी लेकरं कुठे आहेत तुमची? या प्रश्नांवर तुम्हाला इथेच चिंतन होतं आणि हे चिंतन मग तुमच्या व्यवहारात रिफ्लेक्ट होणार आहे. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं फार महत्त्वाचं. आता ऋष्यमुख पर्वतावर आता हनुमंत ही सगळी स्टोरी सांगतात आणि आता ते लँड करतात. आता जेव्हा ते राम आणि लक्ष्मणाला भेटले तेव्हा त्यांनी साधूचा वेश घेतला. तर तिथे गेल्या पहिले ते हनुमंत त्यांचा ड्रेस चेंज करतात, म्हणजे त्यांचं रूप बदलतात हनुमंताच्या रूपात. मग ते वरती जेव्हा राम आणि लक्ष्मणाला त्या ऋष्यमुख पर्वतावर ठेवतात, परत साधूच्या वेश येतात. आता इथून सुग्रीवची कथा सुरू होते. आता ज्या वेळेला ते तिथे पोहोचतात, हनुमंताला वेश बदलण्याची गरज काय होती? परत साधूच्या वेशात का आले ते? सुग्रीवला जेव्हा ते सांगून गेले की मी जाऊन शोधून येतो हे लोक कोण, साधूचा वेश घेतला. साधूचा वेश परत घ्यायची गरज का होती? कारण सुग्रीवला तर माहिती होतं ना हनुमंत आहे. कारण सुग्रीव इतका घाबरलेला होता की हनुमंताला त्याला विश्वास देण्यासाठी की बाबा मी हनुमंतच आहे, म्हणजे तू जसं मला पाठवलं ना तसं मी इथे परत आलेलं आहे हे दाखवण्यासाठी ते परत येतात, त्या रूपात येतात. आणि सुग्रीव का घाबरलेला आहे? कारण सुग्रीवचा जो भाऊ आहे तो खूप बलशाली. नुसता बलशाली नाही तर तो खूप निष्ठुर पण आहे. आता ही कथा समजून घ्या की सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावर काय करतो. तर एकदा पहिले हे समजून घ्या की वाली किती पॉवरफुल. तर
हा कोण दैत्य सांगू शकेल कोणी? तो बैल? नाही, इथे नाही. बळीराजा भागवतातला विषय. कोण आहे? बरं, मंदोदरी किती लोकांना माहिती? मंदोदरीच्या भावाची नाव सांग. हो, बरोबर. तिची 2 भावंड आहेत. एक आहे मायावी आणि दुसरा आहे दुंदुबी. हा दुंदुबी आहे बैल. हे दोघं रावणाबरोबर राहायचे आणि रावणाबरोबर राहिल्यामुळे ते खूप बलशाली झाले, खूप शक्ती वैभव त्यांना प्राप्त झाला. त्या दुंदुबी आहे. तर एकदा हा दुंदुबी येतो आणि हा इतका शक्तिशाली आहे, खूप शक्तिशाली. हा वाली बरोबर लढायला येतो आणि वाली जेव्हा लढतो तर वाली याला मारून टाकतो आणि मारल्यावर काय होतं, हा रागाने काय करतो, तो बैलाला फिरवतो आणि फिरवून जो सोडतो तर हा बैल कुठे जाऊन पडतो मेलेला? ऋष्यमुख पर्वतावर पडतो. आणि ऋष्यमुख पर्वतावर मातंग ऋषींची कुटी असते आणि जेव्हा हा मेलेला राक्षस पडतो, सगळं रक्त त्यांच्या अंगावर, त्यांची साधना बंद होते. मग ते शाप देतात की ज्याने कोणी हा मेलेला बैल फेकला तो जर या पर्वतावर आला तर तो आल्या पाय ठेवल्या त्याच्या शरीराचे 1000 तुकडे होते. आणि हे वालीला कळतं. पण तो इतका शक्तिशाली असतो की जिवंत बैलाला फेकून देतो, मारून टाकतो. आता एकदा काय होतं, तिथे एक राक्षस येतो त्यांच्या किष्किंधा क्षेत्रात. आणि किष्किंधा क्षेत्रात जेव्हा तो राक्षस येतो तर होतं काय की वाली त्याच्याबरोबर लढतो आणि वाली लढता काय होतं, ते एका जंगलात पळायला लागतात. सुग्रीव त्यांच्या मागे पळतो. सुग्रीव मागे पळता तो एका गुफेत शिरतो. तो राक्षस गुफेत शिरल्यावर काय होतं, वाली सुग्रीवला सांगतो, तू इथे बस, कोणाला आत घ्यायचं नाही, मी याला मारून घेतो. आणि दोघांचं युद्ध सुरू होतं. आणि दोघांचं युद्ध सुरू झाल्यानंतर खूप दिवसांनी आवाज यायला लागतात आणि रक्त बाहेर येतात. आणि वालीच्या आवाजात ते शब्द आल्यावर सुग्रीवला काय वाटतं, वाली मेला. तो राक्षस बाहेर येऊ नये म्हणून तो काय करतो, त्या गुफेचा दरवाजा बंद करतो आणि सुग्रीव पळत त्याच्या राज्यात परत येतो. आता राज्यात जेव्हा तो परत येतो तो सांगतो की बाबा तो मेला. सगळे लोक त्याला सांगतात आपल्याला राजाची गरज आहे. मग ते म्हणतात की आपल्याला राजा नाही होतं, तुम्ही राजा बना. आणि तिथे ते सुग्रीवला राजा बनवतो. त्याची इच्छा नसते पण तरी त्याला राजा बनवतो. आता होतं काय की काही काळानंतर वालीने त्याला मारलं. तो बाहेर येतो. बाहेर आल्यावर तो बघतो की अरे दरवाजा बंद. मग त्याच्या लक्षात येते, अच्छा, आपल्या भावाने आपल्याला चुकीच्या पद्धतीने हाताळलं. तो त्या रागाच्या भरात तो दगड तोडतो, बाहेर पडतो आणि पळत तो येतो किष्किंधात. आणि किष्किंधात आल्यावर तो सगळ्यांसमोर सुग्रीवला इतका मारतो आणि राज्यातनं बाहेर काढतो. आणि राज्यातनं नुसतं बाहेर नाही काढत, तर त्याची ती पत्नी आहे रुमा, तो तिचं पण अपहरण करतो आणि तो स्वतःसाठी तिला ठेवून घेतो. आणि हीच चूक असते बघा. जर मोठी वहिनी असेल, मोठ्या भावाची जर पत्नी असेल तर तिला आईचा दर्जा दिला गेला आहे. जिथे घरातली म्हणजे सासू नसेल तर मोठ्या सुनेला मान दिला जातो, कारण ती आईचा तिला दर्जा दिला. आणि लहान मुलाची जी पत्नी असते तिला लेकीचा दर्जा दिला गेला, म्हणजे ती घरातली पुत्री असं तिला गृहीत धरलं जातं. तर याने त्याच्या लहान भावाच्या पत्नीला अपहरण केलं आणि तिला स्वतःसाठी ठेवून घेतलं, अत्याचार केले तिच्यावर. आणि या गोष्टीमुळे नंतर वालीचा वध केला जातो. वाली भगवंताला प्रश्न विचारतो, तुम्ही मला घाबरले, माझ्याकडे ते पेंडंट होतं, तुमची शक्ती माझ्याकडे आली असती म्हणून तुम्ही घाबरून मला मागून मारलं. भगवंतांचा तो डायलॉग खूप सुंदर आहे, आपण घेऊयात कधीतरी नंतर. भगवंत सांगतात, पहिले तू ठरव की तू धर्म आचरण करणारा आहेस की तू वानर आहे. कारण तू कधी म्हणतो मी वानर आहे,
कधी म्हणतो मी धर्माचरण करणार, पहिले भगवंत भ्रम तोडतात. तू पहिले मला सांग की तू वानर आहे की धर्माचरण करणार. तर आता इथे प्रश्न हा येतो की जेव्हा आता सुग्रीवला तर त्याने राज्यातनं बाहेर काढलं. आता सुग्रीव जेव्हा रामचंद्रांना भेटतात तर सुग्रीव खूप रडतो भगवंताला बघून, खूप रडतो. कारण हनुमंत त्यांना इंट्रोड्यूस करून रामचंद्र हे खूप मोठे राजे हे ते. जेव्हा भगवंतांना तो त्याची कथा सांगतो तो रडायला लागतो. आता बघा मन जे आहे ते कसं आहे, मन ज्या गोष्टीशी आसक्त असतं ना ती गोष्ट जर मिळाली नाही तर मन लगेच तुटतं. सुग्रीवला त्याच्या पत्नीपासून त्याच्या राज्यापासून लांब केलेलं आहे. बरं इतकंच नाही, वाली त्याला काय त्रास देतो ते ऐका. आता हा राहतो ऋष्यमुख पर्वतावर. आता वाली काय करायचा, रोज गायत्री करायला निघायचा. तो 4 दिशाला गायत्री करायचा बघा. आता तो काय करायचा, त्याने पाय ठेवला तर मरून जाईल त्याला माहिती. मग तो काय करायचा, जिथे सुग्रीव बसलेला असायचा ना तिथे जाऊन लाथ मारायची वरती. पण सुग्रीव त्याला बघायचा, अरे आला लगेच पळापळ, इकडे तिकडे पळापळ व्हापळ, पण तरी तो लाथ मारायचा. त्याला मजा यायची सुग्रीवला त्रास द्यायला. एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा वीक असेल आपल्याला पण मजा येते त्याला त्रास नाही. घरात आता तुम्ही जेव्हा ऑफिसमधनं थकून येता आणि बॉस तुमच्यावर चिडलेला आहे, काहीतरी तुमच्या ऑफिसमध्ये तिकडे बॉस बरोबर भांडण झालं, घरी आल्यावर कोणावर राग काढतो? एकतर पत्नी जर हाऊसवाईफ असेल तर 100% तिच्या, आणि ती जर जास्त स्ट्रॉंग असेल तर कोणा? मुलांवर. का मुलांवर? कारण तुम्हाला माहिती जाऊन कुठे जाणार आहे, कारण तो तुमच्यापेक्षा वीक आहे. तर इथे सुग्रीव जो आहे तो वीक आहे आणि त्याच्यामुळे सगळा राग वाली त्याच्यावर काढतो. आता बघा, तर तो रडतो जेव्हा तर भगवंत त्याला सांत्वना देतात की बाबा तू काळजी कशाला करतो, तुझी जी पीड आहे तीच माझी पीड आहे. काय पीड आहे? तुझ्याही पत्नीचं अपहरण झालंय, माझ्याही पत्नीचं अपहरण झालंय, बरोबर. आता त्या दोघांमध्ये काय होतं, मैत्रीचं यज्ञ होतं. आता इथे हा प्रश्न येतो की रामचंद्र जर इतकी शक्तिशाली आहे तर रामचंद्रांना माकडांची काय गरज पडली, वानरांची काय गरज पडली? बरोबर आहे प्रश्न. रामाला वानरांची मदत घ्यायची गरज काय? याचा अर्थ तुमचा राम देव नाही. अरे मग देव होतो असं जायचं ना डायरेक्ट. तुम्हाला वाकडांची मदत घ्या, त्यांच्याबरोबर यज्ञ करा, मैत्री करा, आमकं करा, ढमकं करा, पूल बांधा. पूल बांधायला हजारो दगड आणन, विटा आणन, माती आण. काय तुमचा देव काय कामाचं आहे? आपण जातो सोमवार तर रविवार सगळ्या देव. काय मदत केली तुमच्या देवाला सांग? काय मदत केली? इतकी संकट तुमच्या जीवनात आली, आला का देव तुमच्या जीवनात? आला का? तुमचा देव दगडाचा आहे, त्याला काही कळत नाही. स्वतःचीच मदत करू शकला नाही, तुमची काय मदत करणार आहे? काय का बरं? अहो तुमचा देव काय कामाचा? तुमची कर्म नाही जाळू शकत का? काय दिला? काय झालं ना? आपण कुठे नाही म्हणतो, मैत्री करायची गरज का पडली तुम्हाला? तुम्ही देव आहे ना, बरोबर आहे की नाही? देव आहेत ना तुमचे राम, आहे की नाही? आहे का झोपली? हा, आला मुद्दा त्यांची तुमच्या लक्षात. काय बोलली ती? तिचं म्हणणं आहे की जर तुम्ही प्रत्येक वेळेला रामाने जर तुम्हाला सगळं करून दिलं तर तुम्ही डिपेंडेंट होऊन जाल. बरोबर बरोबर आहे का चूक आहे? समर्थ रामदासांच्या जीवनात कथा आहे. त्यांनी काही चमत्कार पण दाखवले, सगळ्यांना माहिती. त्यांच्या आईचे डोळे जांभळे झाली, त्याला व्यवस्थित केले, असे काही चमत्कार झाले. तर ते जिथे राहायचे साताऱ्याजवळ त्यांचं आजही समाधी आहे,
तर तिकडे यवनांचं फार आक्रमण व्हायचं. तर जेव्हा या गावात ते राहत होते तिथे हे जे टोपीवाले होते त्या लोकांनी त्या ग्रामस्थांच्या महिलांना पळवून नेलं. तर ते ग्रामस्थ पळत पळत तिथे आले आणि त्यांनी समर्थांना काय सांगितलं, तुम्ही समर्थ आहात, तुम्ही शक्तिशाली आहात, तुम्ही चमत्कार दाखवले, तुम्ही तुमच्या चमत्काराने आमच्या पत्नीला परत घेऊन या. समर्थ इतके चिडले त्यांच्यावर, इतके चिडले, अरे ते म्हणे लाजा वाटायला पाहिजे, तुम्ही पती आहात, पत्नीची जबाबदारी तुमच्यावर आहे. तो राम स्वतःच्या पत्नीला घ्यायला कुठे गेला, कुठून कुठे गेला, किती परिश्रम केले. बरोबर बोलली ती. तुम्हाला जर देवाने सगळं हातात आणून दिलं तुम्ही आळशी व्हाल, निश्चित रूपाने आळशी व्हाल. म्हणून आपल्याला हे समजून घ्यायचंय की देवाला आपली गरज नाहीये. आणि हे कारण आहे, मी तुम्हाला ते संवाद सांगतो, हा नीट ऐका, हा संवाद आहे. जेव्हा हा पूल बांधण्याची वेळ असते, हे बघा तिकडे पूल बांधताय आणि इकडे भगवंताने खारुताईला घेऊन बसले. आठवतो हा प्रसंग? हनुमंत मोठी मोठी दगडं घेऊन येत आहे आणि ती खारुताई मध्ये मध्येच फिरते. ती काय करते, पाण्यात बुडते, लगेच माती देते, माती अंगाला लावते, तिथे जाते, परत झटकते, परत येते. तर हनुमंताला ते त्रास होतो. तो म्हणतो, ए सरक म्हणे, मी मॅनेजर, मी चेअरमन ब्रिज बिल्डिंग कमिटीचं, तू काय मध्ये मध्ये देवा, माझं काम इतकं महत्वाचं, सरक म्हण बाजूला. तर ते बघतं कोण? मग रामचंद्र हनुमंताला बोलवतात, हनुमंत इकडे ये. तत्क्षणी हनुमंताला कळतं काहीतरी आपलं चुकलं, साहेबांनी बोलवलं म्हटल्यावर जाऊ. मग हनुमंत जातात भगवंताकडे. मग हनुमंत भगवंताला प्रश्न विचारतात, मला सांग हनुमंत, हा इतका मोठा पूल आपण जो बांधतोय त्याचं काय पर्पज आहे, त्याचं काय कार्य काय? हनुमंत लगेच म्हणतात, आपल्याला वानर सेना इकडून तिकडे न्यायची आहे म्हणे. भगवंत त्याला सांगतात की जसं तुला इथून उडून जाण्याची शक्ती मी दिली, 100 योजन उडत उडत तू तिकडे गेला, तसं प्रत्येकाला देऊ शकतो म्हणे, पुलाची काही गरज नाही आपल्याला. हनुमंताला जर उडण्याची ताकद दिली तर भगवंत म्हणतात सगळ्यांना देतो, सगळे उडत उडत तिकडे जातील, काय पूल बांधण्याची गरज आहे आपल्याला? मग हनुमंत म्हणतात, म्हणे पूल बांधण्याचं कारण असं आहे की आपल्याला सगळ्या सेनेला तिकडे तर न्यायचंच आहे, पण तिथे जाऊन आपल्याला रावणाला मारायचं म्हणे. आपल्याला सगळ्यांना तिकडे पोहोचल्यावर रावणाला मारायचं युद्ध करून. भगवंत म्हणतात, मी प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे, इथून बटन दाबला हार्ट अटॅकला गेला रावण, काय युद्ध करायची गरज? बरोबर आहे की नाही? मग हनुमंताला कळतं की फारच जास्त चुकलंय, साहेब जरा जास्त चिडले, आता उत्तर देण्यात काही पॉईंट नाही येते. हनुमंत शांत होतात आणि हनुमंत जेव्हा शांत होतात तेव्हा भगवंत हसायला लागतात की बाबा आता नरम झालाय, नरमला. भगवंत हसतात आणि भगवंत त्यावेळेला सांगतात की वानरांची मदत घ्यायची काय गरज आहे, मला कोणाच्याही मदतीची गरज नाही, मी सर्वसमर्थ आहे. पण मी काय इतक्या वानरांना, काय इतक्या भालूंना किंवा काय इतक्या लोकांची मदत घेतोय? कारण जेव्हा जीव माझ्या सेवेत रुजू होतो त्याच वेळेला त्याची शुद्धी सुरू होते. माइंड कंट्रोल का त्रास देतंय? मन अशुद्ध आहे आणि मन शुद्ध केव्हा होईल? जेव्हा तुम्ही भगवंताच्या सेवेत लागाल तेव्हाच. माइंड कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धती म्हणजे भगवत सेवेत तुम्हाला रुजू व्हावं लागेल. आणि भगवंताची सेवा कशी करायची? बरेच लोक आता वर्किंग आहेत, त्याला सेवेला सगळ्यात सोपं माध्यम म्हणजे नाम स्मरण सुरू करा. दैनंदिन जीवनात रोज नाम जप पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. ही पण सेवा आहे. आपल्याला वाटतं विग्रहांची सेवा म्हणजे नाही, नामजप सुद्धा सेवा आहे. भगवंताला भोग बनवायचा, घरी जे काही बनवतात ते भगवंताला नैवेद्य ठेवा, ही पण सेवा आहे. भगवंताविषयी ऐकणं ही पण सेवा आहे. सत्संगाला येणं ही पण सेवा आहे. भगवंताला स्थान द्या, भगवंताशी कनेक्ट व्हा, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आणि जसं सुग्रीव आता भगवंताशी कनेक्ट होईल, सुग्रीव कालांतराने एकदम स्टेडी होईल.
म्हणून आपल्या चंचल मनाला जर आपल्याला स्थिर करायचं असेल तर तुम्हाला भगवत सेवेत लागणं आहे, कारण भगवंताचा अवतारच त्याच्यासाठी झालेला आहे. इथे हनुमंताला तेच सांगतायत ना की सगळ्यांना माझ्या सेवेत लावण्यासाठी मी ठाकलो. म्हणून ती सेवा सुरू करा भगवंताची, त्याच्याने मन शुद्ध होईल. आज मन दूषित आहे म्हणून त्रास देतं, शुद्ध मन कधी त्रास नाही देत. आज मुलांचं अभ्यासात लक्ष का नाही लागत? कारण मनात काम, क्रोध, लोभ, मात्सर्य, दुसऱ्या प्रती ईर्ष्या, हे या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींना बाहेर काढायला तुमच्याकडे काय साधन आहे? आज नामच, नामाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय? भगवंताशी जोडून घ्यायचंय. म्हणून माइंड कंट्रोलचा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत काय? तुमच्या जीवनात भगवंताशी कनेक्शन आहे का? जर कनेक्शन नसेल तर मन कालांतराने तुम्हाला त्रास तर देईल, पण ते स्थिर पण होणार नाही. आता दुसरा मुद्दा माइंड कंट्रोलचा. मग ज्या वेळेला दोघांचं संधी होते, कोणाची संधी होते इथे? राम आणि सुग्रीव. तर त्या दोघं काय करतात? त्यांच्या मैत्रीसाठी यज्ञ करतात. आता इथे होतं काय की इकडे बघा लक्ष्मण उभे आहेत. तर ज्या वेळेला सुग्रीव भगवंताला हे ठरवतात की दोघांमध्ये मैत्री होईल, तर ते भगवंताप्रती इकडे इतके आकृष्ट होतात की ते लक्ष्मणाकडे दुर्लक्ष करतात. कोणाकडे? आता जेव्हा सुग्रीव लक्ष्मणाकडे दुर्लक्ष करतात त्यावेळेला भगवान रामचंद्रांना ते आवडत नाही. का नाही आवडत रामचंद्रांना? का नाही आवडत? भाऊ आहे तर काय झालं? भाऊ आहे तर काय झालं? साहेबांचा भाऊ आहे म्हणजे काय? त्याचा आदर करा. साहेब साहेब आहे, साहेबांच्या भावाची काय करणार? का नाराज होतात भगवंत? जसं रामचंद्राला बसायला जागा दिली, सुग्रीव लक्ष्मणाकडे बघतच नाही. काय अपराध केला? मग लक्ष्मणाला सीट दिलं नाही, मग काय झालं? नाही दिलं नाही. असं काय चुकलं सुग्रीवचं की सुग्रीवला नंतर भगवंत दंड पण देणार? असं काय चुकलं सुग्रीवचं? हे बघा, दोन लोक आहेत रामायणात ज्यांनी लक्ष्मणाचा अपमान केला. कोण? कोण? सुग्रीव एक आहे, ते आता आपण पाहिजे. अजून कोण? अजून कोण? लक्ष्मण, सीता. सीतेला जो विरह झाला 10 महिन्याचा भगवंतापासून, तो याच्याकरता कारण ती लक्ष्मणावर आरोप करते. ज्यावेळेला ते सोनेरी हिरण येतं, हरिण आल्यानंतर भगवंत त्या हरणाच्या मागे जातात आणि तिकडनं जेव्हा हरणाला भगवंत भेटतात, मारतात, तर तो हरिण रामाच्या आवाजात बोलतो, हे सीते, हे लक्ष्मण, मला वाचवा. बरोबर? त्यावेळेला सीता लक्ष्मणाला काय म्हणतो? अरे रामचंद्रांवर आपत्ती आली, तू जा, पळ पळ. लक्ष्मण काय म्हणतात त्यांना? ते म्हणतात, माझ्या भावाला मी ओळखतो. त्यावेळेला सीता लक्ष्मणाला काय म्हणते? तुझी माझ्यावर वाईट नजर आहे. हे सीता बोलते, ती लक्ष्मणाचा अपमान करते. त्याच्यामुळे पुढे जाऊन तिला 10 महिने रावणाच्या तावडीत राहावं लागतं. कारण लक्ष्मण कोण आहे? लक्ष्मण हे गुरु आहेत. जर तुम्ही गुरूंचा यथायोग्य आदर केला नाही तर भगवंताची प्राप्ती तुम्हाला नाही होणार. माइंड कंट्रोल हे गुरुच्या आश्रयानंतर येणार, कारण गुरु त्यांची शक्ती देतात. जसं एक उदाहरण देतो, वडाचं झाड पाहिजे. वडाचं झाड कुठेही येतं, है ना?
भिंतींच्या फटींमध्ये तर कुठे कुठे येतं. पण तुम्ही त्याची बी घ्या आणि लावा, झाड येईल का? का का नाही? का नाही झाड? झाड द्यायला पाहिजे ना बी लावल्यावर. जेव्हा कावळा ते बी खातो आणि त्याच्या विष्ठेतनं जेव्हा ते बी बाहेर पडतं, मग ते कुठेही पडू द्या, त्याचं झाड येणार. त्याच प्रकारे मंत्र जर नुसता तुम्ही कुठेही घेतला, कुठूनही घेतला, त्याचं फळ नाही येत, ते गुरुच्या मुखातनं यावं लागतं. जसं कावळ्याच्या शरीरातनं जेव्हा बीज बाहेर पडतं, त्याचं इतकं मोठं वडाचं झाड होतं, त्याच वेळेला गुरु जेव्हा मंत्र देतात तरच तो मंत्र फलित होतो, नाहीतर तो मंत्र काही कामाचा नाही तुमच्या. गुरुचं इतकं प्रमुख स्थान आहे आपल्या जीवनात, आणि गुरूंना आदर न केल्यामुळे सुग्रीवला पुढे जाऊन तो दंड भोगावा लागतो. म्हणजे जेव्हा तो वाली बरोबर पहिले युद्ध करायला जातो, तो वालीकडनं तो भरपूर मार खाऊन येतो, भरपूर मार. आणि त्याच्यानंतर मग भगवंताला तो विचारतो, का तुम्ही आलेच नाही मदतीला? तेव्हा भगवंत त्याला सांगतात की अरे आम्हाला तर ओळखायलाच आलं नाही, तुम्ही दोघं भाऊ सारखे सारखे दिसतात. आता भगवंताला माहिती नाही आहे का की कोण सुग्रीव आणि कोण? खोटं का बोलले? खोटं नाही बोलले, कारण त्यांची इच्छा होती की त्याने लक्ष्मणाचा आदर करावा. ते लक्ष्मण म्हणतो लक्ष्मण माळा घेऊन ये आणि सुग्रीवच्या गळ्यात टाक. मग सुग्रीव पहिल्यांदा नमतो, मान खाली करतो. गुरुसमोर नमल्यावर भगवंत प्रसन्न होतात आणि मग तो वालीवर विजय प्राप्त करतो. म्हणून माइंड कंट्रोलसाठी दोन गोष्टी काय, एक तर तुम्हाला दैनंदिन साधना लागेल, आणि दुसरं योग्य मार्गदर्शक, योग्य गुरुचा आश्रय तुम्हाला घ्यावा लागेल. गुरु जेव्हा त्याचं बळ तुम्हाला देतो, मग तुम्ही बघा माइंड कंट्रोल तुमच्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. आणि हे आपलं मन कोणासारखं आहे? ते त्या वालीसारखं आहे, खूप प्रभावशाली, खूप बलशाली. सुग्रीव भगवंताला विचारतो, मला काय गॅरंटी देतात की तुम्ही वालीला मारू शकतात? मग भगवंत विचारतात सुग्रीवला, तुझ्या वालीमध्ये एवढं काय भारी आहे सांग. तर भगवंताला सुग्रीव सांगतो की वाली इतका पॉवरफुल आहे, इतका पॉवरफुल आहे. म्हणजे किती पॉवरफुल आहे? तर तिथे 7 साल वृक्ष असतात. साल वृक्ष खूप शक्तिशाली असतात. तर ते काय रिंगणात उभे असतात असे 7. तर हा वाली काय करायचा, एका झाडाची एक पारंबी, दुसऱ्या झाडाची एक पारंबी, अशा सर्कल मधल्या 7 झाडांच्या एक एक पारंब्या ओढायचा तो एका वेळेला. आणि तो इतक्या जोराने ओढायचा खाली वाकून, आणि जेव्हा तो पारंबी सोडायचा तर 7च्या 7 झाडांचे सगळे पानं खाली पडायचे. एक पान खाली पडायचं, इतका शक्तिशाली वाली होता. भगवंत म्हणे बस इतकंच करायचं, ठीक आहे, कुठे आहेत म्हणजे ती झाडं दाखवा. तर भगवंत घेऊन जातात सुग्रीव, आणि तिथे भगवंत बघतात, त्यांना लगेच लक्षात येतं हे काय, त्याची स्टोरी आपण नंतर घेऊ. तर ती झाडं जी असतात ती सर्कलमध्ये, त्याच्या खाली एक असं छोटीशी टेकडी असते. तर भगवंत जातात आणि बरोबर त्या टेकडीवर पाय मारतात. खाट जसं टेकडीवर पाय मारले, 7च्या 7 झाडं एका रांगेत येतात. जी सर्कलमध्ये उभी आहे ती रांगेत येतात. भगवंत एक बाण काढतात, मारतात, चटकन सगळ्या 7च्या 7 झाडांना भेदून एकूण एक पान खाली पडतात. इतकंच नाही, तो बाण पाताळात जाऊन राक्षसांना मारून परत येतो सुग्रीवच्या समोर, भगवंताच्या त्या याच्या तुनीमध्ये. मग सुग्रीवला वाटतं येस, हा मारू शकतो वाली. तर बघा भगवंताला सुद्धा काही वेळेला प्रमाण द्यावे लागतात की बाबा तुझी काय इच्छा आहे, करोडपती व्हायचं, काय व्हायचं, अंबानी व्हायचं, काय व्हायचं. भगवंताला काही वेळेला प्रमाण द्यावे लागतात आपल्याला, तुझी सगळी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी सक्षम आहे, द्यावे लागतात. काही वेळेला आपण खूप अट्टास करतो, जसं सुग्रीवने अट्टास केलं ना की तुम्हाला दाखवावंच लागेल. भगवंत दाखवतात, त्यांच्या शक्तीचं प्रदर्शन करून देतो. मग सुग्रीवला पटतं की नाही, भगवंत नक्कीच वालीला मारतील आणि मला राज्य परत देतील. मग हे भगवंत त्याला, तो इतका जो शक्तिशाली वाली आहे. आता वाली जो आहे भले किती शक्तिशाली असला, पण त्याची मैत्री कोणाबरोबर होती? बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की वालीने रावणाला परास्त केलेले. रावणाला 2 लोकांनी परास्त केले, वाली आणि दुसरा कोण?
कार्तिवीर्य अर्जुन, सहस्त्रबाहू अर्जुन या दोघांनी फार मारलाय त्याला. म्हणजे वाली गायत्री करत असताना रावण मागावून येतो, त्याला वाटतं याला जीव ढकलू. पण सुग्रीवला लगेच आवाज येतो. तो काय करतो, गायत्री करता करता असं काखेत धरतो. आणि सुग्रीव गायत्री कसं करायचं, उडत उडत इथून निघायचा, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ अशी गायत्री करायची. तो गायत्री करून आल्यावर तो सोडतो आणि मग तो मागे बघतो. तो म्हणतो कोण आहे? तो म्हणे मी रावण. आणि कशासाठी आला? म्हणे काय नाही, आज फ्रेंडशिप्स डे. कारण त्याला कळतं याच्याशी युद्ध करण्यात काहीच पॉईंट नाही, मारच खावायला. तो ठीक आहे, फ्रेंडशिप आपण. मग ते दोघंही यज्ञ करतात. कोण? वाली आणि रावण. आणि आता बघा, आपण सुग्रीव आणि रामाची मैत्री पाहिली, इकडे वाली आणि रावणाची मैत्री बघा. त्यांच्या मैत्रीचे सिद्धांत काय? रावण म्हणतो माझी लंका तुझी लंका, माझं सैन्य तुझं सैन्य, माझी संपत्ती तुझी संपत्ती, माझं वैभव तुझं वैभव, माझी पत्नी तुझी पत्नी. ही फ्रेंडशिप आहे, ही फ्रेंडशिप आहे. आता आपल्याला ठरवायचंय. बऱ्याच मुली ते रक्षाबंधनला मेसेज पाठवतो ना, आम्हाला रावणासारखा भाऊ पाहिजे, भाई हो तो रावण जैसा. पाहिजे असा भाऊ? अशी फ्रेंडशिप करणारा भाऊ पाहिजे की ती मुली ऑफर करतात. मुली बिनधास्त पाठवतात, आम्हाला रामासारखा भाऊ नको, आम्हाला रावणासारखा पाहिजे. किती मुलींना पाहिजे असा भाऊ? म्हणून आपल्याला हे समजून घ्यायचंय की रामायण वाचणं किती गरजेचं आहे. आणि ह्या वालीला भगवंत मारतात. आपण थोडंसं फास्ट घेऊया. तर वालीचा वध करतात भगवंत. आणि वालीचा वध केल्यानंतर मग वाली आणि भगवंतामध्ये संवाद आहे. तर तिथे भगवंत वालीला सांगतात की तुम्ही जी वानरं आहात त्यांची मनं खूप चंचल आहे. आणि त्या चंचल मनाला कधी नियंत्रण होतं? तर जेव्हा वालीला बाण लागतो, तो वाली बाण बघतो आणि त्या बाणावर लिहिलेलं असतं राम. त्याला इतकं आश्चर्य होतं, इतकं आश्चर्य होतं की अरे राम मला का मारेल? मी रामाचं काय वाईट केलेलं आहे? मी तर जंगलात राहणार आहे, तो राजा आहे. मग जेव्हा रामचंद्र समोर येतात आणि तो रामाला प्रश्न विचारतो की तू मला का मारलं, त्यावेळेला राम म्हणतात की तुम्ही वानरांची अशी चित्त चंचल असतात आणि जोपर्यंत तुम्ही कोणाच्या आधिपत्याखाली राहत नाही तोपर्यंत तुम्ही नियंत्रणात येत नाही. आणि हेच मनासाठी लागू होतं. जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तुमच्या जीवनात काय चाललंय. घरात जेव्हा आई वडील असतात तेव्हाच मुलं नियंत्रणात करतात. वर्गात जेव्हा शिक्षक असतो तेव्हाच मुलं शांत बसतात. बरोबर? मग तुम्ही मला सांगा, मन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही कोणाच्या अंडर ट्रेनिंग घेताय? तुम्हाला रोज तुमचे गुरु, तुमचे मार्गदर्शक, तुमचे मेंटर आहेत का विचारायला की तू जप केला का? तू गीतेचा एक श्लोक वाचला का? तू या आठवड्यात काय केलं? तुझ्या जीवनात काय चाललंय? कुठे संघर्ष आहे? सांग मला. तुम्ही एकट्यातच लढतायत, नुसते रोज मरतात, तुम्ही रोज मरतात. कारण तुमच्याकडे मार्गदर्शक नाही. हे भगवंत सांगतात वालीला. जसं मुलाला ट्युशन लावून देतात का? कारण योग्य शिकावं. काही चुकलं, काही अडलं तर गुरु असतात, शिक्षक असतात. तुमचा मार्गदर्शक कोण आहे? तुमच्या जीवनाला एक मार्ग दाखवणारा व्यक्ती की बाबा मी इथे अडकलोय. प्रत्येक वेळेला संघर्ष करणं योग्य नाही. किती संघर्ष करणार जीवनात? संघर्ष 1-2 दिवस बरा वाटतो, रोजचा संघर्ष नाही होत. तिथे मला एक हँड होल्डिंग करणारा एक व्यक्ती लागतो की बाबा काळजी करू नको, मी आहे, आपण बरोबर मार्ग काढू. काही वेळेला नुसती पाठीवर हात ठेवणारा तो एक व्यक्ती मिळाला तरी खूप वाटतं अरे की नाही यार मी करून घेईल. कोण आहे तुमच्या जीवनात? कोण आहे तुमच्या जीवनात? आणि शेवटी जेव्हा भगवंत यांना मारतात तर शेवटी वाली मेल्यावर म्हणजे जेव्हा तो शरीर जोडतो तो त्याची पत्नी येते. कोण आहे त्याची पत्नी? तर ही जी तारा आहे ना, ही तारा इतकी सुंदर आहे, म्हणजे तिचं वर्णन येतं रामायणामध्ये, ती इतकी सुंदर आहे. आणि जेव्हा तिला कळतं की रामाने मारलं माझ्या पतीला, पळत पळत येते ती
पतीजवळ बसते, रडते, पती शरीर सोडतो आणि तिच्या मनात इतका राग आहे रामाविषयी की ती रामाला वाईट बोलण्यासाठी पळत पळत रामाकडे जाते. आता हे तिचे शब्द आहेत बरं. आता जेव्हा ती रामाकडे पळत पळत जाते तर ती जसं रामाला बघते, तिचं जे चिडलेलं मन आहे, जे रागावलेलं मन आहे, खूप वाईट बोलायचं तिला रामाला, ती रामाला बघितल्या सगळं विसरून जाते. नुसतं विसरून जात नाही तर तिच्या मुखातनं कविता यायला लागतात रामासाठी आणि 7 गुणांमध्ये ती रामाची स्तुती करते. बघा, मन तिचं चिडलेलं आहे ना, मन रामाला पाहिलं मन. मी रामाला सांगते की मी सांगू शकते म्हणे छाती ठोकपणे की तू खरा भगवंत आहेस. राम म्हणतात कसं? त्यावेळेला ती काही कारणं देते, 2 कारणं तुम्हाला सांगतो. ती सगळ्यात पहिले सांगते की मी जेव्हा मला हे कळलं की माझा पती मारला गेला आणि तो तुम्ही मारला, माझ्या मनात इतका क्रोध होता, पण तुम्हाला बघितल्या माझ्या मनातला सगळा क्रोध शांत झाला. माझं मन इतकं स्थिर झालं की आता माझ्या मनात तुमच्याविषयी काहीच रागरोष नाही. आणि दुसरं कारण ती सांगते रामाविषयी की जेव्हापासून मी इथे आलेली आहे तेव्हापासून तुम्ही माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. राम तिच्याकडे बघतच नाही, राम तिकडे बघतात आणि इकडे ऐकतायत ताराच. त्यावेळेला तारा रामाला सांगते की म्हणे जगात ह्या मोमेंटला माझ्यापेक्षा सुंदर कुठली स्त्री नाही. कारण ही कुठून उत्पन्न झाली तुम्हाला माहिती? ताराचा जन्म कुठे सांगा? तारा समुद्र मंथनातनं आलेली, अयोनी जे ती, आणि नंतर बृहस्पतीच्या आश्रमात राहिली. तर ती म्हणते मी अयोनी जे आहे, माझी उत्पत्ती इतकी शुद्ध आहे आणि मी इतकी सुंदर आहे की जर एखाद्या पुरुषाने, एखाद्या देवताने मला एकदा जरी पाहिलं तर तो त्याचे डोळे माझ्या रूपावरनं काढू शकत नाही. ही गॅरंटी नाही. काय ते एखादी स्त्री सांगणार की माझा एकदा कोणी व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर फोटो पाहिला की तो दिवसभर फोटो बघत नाही. काय ते कोणी महिला अशी नाही की बाबा दिवसभर माझ्या फोटोला नुसते लाईक्स येत राहतात, लाईक्स मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ नाही. काय कोणी असं. तारा इतकी सुंदर होती की देवी देवता रांगेत होते तिच्यासाठी. ते म्हणतात भगवंत जेव्हापासून तुम्ही आलेले आहात तुम्ही माझ्याकडे बघितलंच नाही, याचा अर्थ तुमचं मन इतकं स्थिर आहे, इतकं खंबीर आहे, इतकं धीर आहे, आणि जो कोणी तुमचा आश्रय घेईल तो पण तुमच्यासारखाच धीर आणि खंबीर आणि मनाने पक्क होईल. तारा. म्हणून का आपल्याला हरिनाम घ्यायचंय? कारण तेच भगवंत नामाच्या रूपाने आपल्या समोर प्रकट झालेले आहेत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर विचार करा, त्या भगवंताला बघून तिच्या मनातले सगळे अनर्थ निघून गेले. तर का नाही त्याच भगवंताचं जर नाव आपण घेतलं तर आपल्याही जीवनात आपलं मन शांत होईल आणि स्थिर होईल, नक्कीच होईल. म्हणून नित्य नियमाने काय करा, आपल्या साधनेला कुठेतरी वेळ द्या आणि एकनिष्ठ होऊन जर तुम्ही साधना केली तर निश्चित रूपाने आपल्याला थोड्याच दिवसात आपलं मन स्थिर होताना दिसेल. हरे कृष्ण. शिल्प